कोणताही बिझनेस आहे, घरातून असेल किंवा दुकानातून असेल, पण तुम्हाला हे माहिती नाही की आपल्या दुकानातलं सर्वात जास्त कुठलं प्रॉडक्ट विकलं जातं आणि कुठल्या प्रॉडक्टची जास्तीत जास्त डिमांड आहे. तर मंडळी, आज हाच आपला टॉपिक असणार आहे. व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे की नेमकं आपल्या दुकानातलं सर्वात जास्त प्रॉडक्ट हे जास्त का विकलं जातं आणि याची एवढी का डिमांड आहे. तोच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत. तर चला मंडळी, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे. जर तुमचं घरातून असेल किंवा दुकान असेल, तर तुम्ही तुमच्या दुकानातलं कुठलं जास्त प्रॉडक्ट विकलं जातं, हा पण सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि विकल्या जाण्यामागे काय रिझन आहे आणि तुमच्या एरियामध्ये काय काय लोक डिमांड करतात याच्यावर सुद्धा डिपेंड असतं की तुमचा गाव आहे किंवा शहर आहे किंवा सिटी टाईप एरिया आहे. किंवा सर्वात महत्वाचा हा पॉइंट असतो की समजा जर तुम्ही एखादी सिल्क साडी ठेवली, ठीक आहे, तर ही सिल्क साडी तुम्ही ठेवल्यानंतर तिच्यावर किती मार्जिन लावतात आणि कस्टमरला तुम्ही सांगतात काय की तुम्ही त्याच्यावरचं जे क्वालिटी आहे, जे प्रिंट बनवले आहे, जरीचं वर्क आहे, कसं वर्क आहे, ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत. कसं असतं ना, साड्या सर्वात जास्त विकल्या जातात, त्या मग प्रिंटेड साड्या असतील किंवा सिल्क साड्या असतील किंवा वर्क साड्या असतील. कसं असतं ना, सीझन वाईज साड्या सुद्धा जास्तीत जास्त विकल्या जात असतात. साड्यांचं असं प्रॉडक्ट आहे, हे तर 12ही महिने चालतं मंडळी, पण कसं असतं ना, की सीझन वाईज आपण कलेक्शन ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे. जसं प्रिंटेड साडीमध्ये आता ही बघू शकता, प्युअर तुम्हाला ही जी आहे ना, जॉर्जेट मटेरियल, 60 ग्राम जॉर्जेट मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे कलर आहे, वेगवेगळे डिझाईन्स आहे त्या दिल्या जातात. आणि हे जे प्रॉडक्ट आहे ना, मी तुम्हाला सांगते, तुम्ही मध्ये देऊ शकता, फेरीचा बिझनेस स्टार्ट करू शकता. आणि कसं असतं ना, ह्या साड्या कधीच न बंद होणारं हे कलेक्शन आहे. हे कसं कलेक्शन आहे, खेड्यागावात पण विकलं जाईल आणि त्यातल्या त्यात शहरामध्ये पण विकलं जाईल. आणि जर तुम्ही फेरीचा बिझनेस करत असाल तरीही ते विकलं जाईल. साडी एक असं एक प्रॉडक्ट आहे मंडळी, ते कायम स्वरूपी चालणार आहे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन्स, नवीन नवीन पॅटर्न्स येत असतात. जसं अजून आपण एक सिल्क साडीची गोष्ट करूया. यामध्ये तुम्ही बघू शकता, पूर्ण साटिन सिल्कचं मटेरियल तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईनचा बिझनेस करत असाल तर ऑनलाईन मध्ये सुद्धा यांची जास्तीत जास्त डिमांड आहे. साडी एक प्रॉडक्ट असा आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन, पॅटर्न, वर्क, क्वालिटी भरपूर मिळत असते मंडळी. आणि जर तुमचं दुकान असेल ना, तर दुकानात सर्वात आधी जर तुम्ही स्टार्टअप करण्याचा विचार करत असाल तर डेली वेअरच्या साड्यांपासून सुरुवात करा. कारण ह्या साड्या अशा आहेत की कधीच म्हणजे थांबत नाही. याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी वेगळी मिळते, डिझाईन्स वेगळी मिळते. भले प्रिंटेड साडी असली तरी काही हरकत नाहीये. कारण की ही साडी अशी आहे की तुम्ही कोणाला घरात कोणी आपल्या घरी पाहुणे आले तर त्यांना सुद्धा आपण देत असतो. किंवा अहिरांमध्ये क्वांटिटीमध्ये डिमांड करत असते. आणि आता लग्नाचा सीझन आहे, तर लग्नाच्या सीझन मध्ये ह्या सर्व साड्या जास्तीत जास्त विकल्या जात असतात. जसं तुम्ही हे काठा पदराचं बघू शकता, एखादी जवळची व्यक्ती असली की आपण त्यांना हेवी साडी देत असतो. आणि आपला सर्वात महत्वाचा पॉइंट हा होता की दुकानात कुठलं जास्त प्रॉडक्ट विकलं जातात. म्हणजे हेच ते प्रॉडक्ट आहे जे जास्तीत जास्त विकलं जातं आणि आपल्याला चांगल्यात चांगली मार्जिन सुद्धा देऊन जात असतं. त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे जे सिल्क साडीमध्ये आहे. खूप सुंदर पॅरेट ग्रीन कलर मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे. आणि ह्या साड्या अशा आहे की तुम्हाला चांगली मार्जिन सुद्धा देऊन जाणार आहे. तुम्ही चेक करू शकता, खूप सुंदरसं यावर जे आहे टसल्स दिलेला आहे आणि मल्टी कलरचं यामध्ये खूप सुंदरसं काम आहे. तर तुम्ही असे सुद्धा प्रॉडक्ट ठेवून आपला बिझनेस वाढवू शकता. साडी एक प्रॉडक्ट मी तुम्हाला मगाशी म्हटली की त्याच्यामध्ये क्वालिटी, व्हरायटीज भरपूर येत असते आणि तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात मेंटेन करून ठेवायचं आहे. बिझनेस करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का? बिलकुल सोपीच आहे. कारण की बिझनेस करायला जास्तीत जास्त आपल्याला 40-50 हजार गुंतवावे बिलकुल नाही लागत. कारण या ठिकाणी फक्त तुमचा 25,000त व्यवसाय स्टार्ट होत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही सिल्क साड्या सुद्धा ठेवू शकता, त्याच्यानंतर तुम्ही प्रिंटेड साड्या सुद्धा ठेवू शकता. आणि साडीचं प्रॉडक्ट म्हटलं म्हणजे की आज ही आपली संस्कृती आहे साडी. आपण कुठेही जाताना साडी वेअर केली तर त्यामध्ये महिला परिपूर्ण दिसत असते. म्हणून आपल्याला महत्वाचा पॉइंट हा आहे की सर्वात जास्त विकलं जाणारं हेच ते प्रॉडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण चांगली मार्जिन लावून सेल सुद्धा वाढू शकतो. मी 2 प्रॉडक्ट घेतलेले आहे, सिल्क साडी आणि प्रिंटेड साडी. तर तुम्ही कुठलाही साडीचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि त्यामध्ये ग्रोथ करू शकता. तुम्हाला जर घरी बसल्या सुद्धा तुम्ही हे सर्व जर विचार करत असाल, मागवायचं आहे तर कसे मागवू शकता, तर स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि तुमच्या मनात भरपूर काही प्रश्न असतील की बिझनेस रिगार्डिंग, तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, बिझनेस कसा करू शकतो, किती इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, सुरतमध्ये कसं येऊ शकतो, अजमेरा फॅशनची भेट कसं देऊ शकतो, ह्या सर्व बऱ्याचशा तुमच्या डोक्यात जर काही प्रश्न असतील बिझनेस रिगार्डिंग तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. आजचा व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर अजिबात लिहिणं विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.